एक चाहूल प्रीतीची भाग 15। पिहू आपल्या रूममध्ये जाऊन मिहीरच्या फोनवरून समरला कॉल लावू लागली। समरनेही 2-3 वेळा कॉल रिसीव्ह केला नाही, पण पिहू पुन्हा पुन्हा ट्राय करत राहिली आणि बऱ्याच वेळानंतर समरने कॉल पिक केला। समरने कॉल पिक केल्यावर पिहू म्हणाली, समर, अधिराज कुठे आहेत? मला त्यांच्याशी बोलायचं आहे। पिहूचं बोलणं ऐकून समर म्हणाला, मॅम सर सध्या खूप इम्पॉर्टंट मीटिंगमध्ये आहेत। यावर पिहू स्ट्रिक्ट टोनमध्ये म्हणाली, आय डोंट केअर, तू आत्ताच्या आत्ता माझं त्यांच्याशी बोलणं लाव। अखेर पिहूला समरचं म्हणणं मान्य करावं लागलं आणि तो मीटिंग रूममध्ये गेला, जिथे अधिराज सध्या मीटिंग घेत होता। समर अधिराजच्या बाजूला जाऊन हळू आवाजात म्हणाला, सर, पिहू मॅम तुमच्याशी काहीतरी बोलायचं म्हणत आहेत। मी त्यांना सांगितलं की तुम्ही बिझी आहात पण त्या ऐकत नाहीत। हे ऐकून अधिराज मीटिंग रूममधून बाहेर जाण्यास सांगून समरच्या हातातून फोन घेत बाहेर गेला। बाहेर जाताच तो म्हणाला, हॅलो। पिहूने अधिराजचा आवाज ऐकताच ती आपले अश्रू थांबवू शकली नाही आणि रडत म्हणाली, अधिराज, अधिराज तुम्ही प्लीज परत या। पिहूच्या रडण्याचा आवाज ऐकून अधिराजला तिची खूप काळजी वाटली। त्याने पिहूला शांत करण्याचा प्रयत्न करत विचारलं, काय झालं आहे पिहू? तू रडतेस का? कुणी काही म्हटलं का? सांग मला। यावर पिहू म्हणाली, तुम्ही प्लीज लवकरात लवकर परत या। अधिराजने अजून काहीही प्रश्न न करता म्हणाला, हो ठीक आहे, आधी तू रडणं थांबव। मी इथून लगेच निघतो आहे। फक्त तू रडणं बंद कर। त्याने पिहूचा कॉल कट केला आणि समरला म्हणाला, लवकर जेट हेड कर। त्यावर समर थोडा आश्चर्याने म्हणाला, बट सर सध्या तुमच्या खूप साऱ्या मीटिंग पेंडिंग आहेत। अधिराजने स्ट्रिक्ट टोनमध्ये उत्तर दिलं, तर त्या मीटिंग कॅन्सल करून टाका, माझ्यासाठी पिहूपेक्षा महत्त्वाचं काहीही नाही। हे ऐकून समर म्हणाला, ठीक आहे सर, मी जेट हेड करतो। दुसरीकडे पिहू आपल्या रूममध्ये बसून रडत होती। थोड्या वेळाने तिने उठून आपला फेस वॉश केला आणि अनुष्काच्या जवळ गेली। तिने पाहिलं की अनुष्काला शुद्ध आली होती आणि ती सानिकाच्या मिठीत बसलेली होती। ती काहीच बोलत नव्हती आणि काहीही खाल्लं नव्हतं। सर्वजण अनुष्काला खायला देण्याचा प्रयत्न करत होते। तिने कालपासून काहीही खाल्लं नव्हतं, पण ती काहीच रिस्पॉन्स देत नव्हती। ती फक्त शांतपणे बसली होती। पिहू अनुष्काच्या जवळ जाऊन तिला खायला देण्याचा प्रयत्न करू लागली पण काही उपयोग झाला नाही। तिला असं पाहून सर्वांच्या डोळ्यात पाणी आलं। अनुष्काची ही अवस्था पाहून आजी म्हणाल्या, हे सगळं काय झालं आपल्या घरात? माझ्या फुलासारख्या हसणाऱ्या खेळणाऱ्या बाळाला कुणाची नजर लागली? आजींचं बोलणं ऐकून सानिका म्हणाली, नक्कीच अनुष्काला माझ्याच पापांची शिक्षा मिळाली आहे आई। सानिका हे बोलून ओक्साबोक्सी रडू लागली। तेव्हा अर्णव तिच्या जवळ गेला आणि तिला अनुष्काच्या समोरून दूर नेलं। तेव्हा सोहा आजीकडे पाहत म्हणाली, आजी तुम्हीही जा, आम्ही आहोत ना अनुष्कासोबत, आम्ही तिची पूर्ण काळजी घेऊ। मग मिहीर आजींना सोबत घेऊन निघून गेला। सोहा आणि पिहू पुन्हा एकदा अनुष्काला खायला देण्याचा प्रयत्न करत होत्या, पण काही उपयोग झाला नाही। त्या दोघी अनुष्काच्या जवळ बसल्या होत्या आणि बसता बसताच त्यांना झोप लागली। रात्री वारंवार अनुष्का झोपेत ओरडत उठत होती, तर पिहू आणि सोहा तिला खूप मेहनतीने पुन्हा झोपवायचा प्रयत्न करत होत्या। सकाळी पिहू उठून फ्रेश होण्यासाठी आपल्या रूममध्ये गेली आणि अधिराजची वाट पाहू लागली। थोड्या वेळाने अधिराज घरात आला, तर त्याला थोडं विचित्र वाटलं। कारण आज पहिल्यांदाच असं झालं होतं की सकाळच्या वेळी हॉलमध्ये घरातला एकही मेंबर उपस्थित नव्हता। आजवर असं कधी झालं नव्हतं। सर्व सर्वंट देखील थोडे विचित्र रिॲक्ट करत होते आणि त्यांनाही याची खबर नव्हती की अधिराज घरी परत आला आहे। नेहमी जेव्हा तो घरात यायचा, तेव्हा त्याची उपस्थितीच सगळ्यांना घाबरवण्यासाठी पुरेशी असायची, पण आज कुणालाही कळलंही नाही। अधिराज सगळ्या गोष्टी इग्नोर करत थेट आपल्या रूममध्ये गेला। त्याने आत येऊन पाहिलं तर पिहू सोफावर बसलेली होती। त्याने पटकन पिहूला आवाज दिला। जसा पिहूने अधिराजचा आवाज ऐकला, ती त्याच्याकडे धावत गेली आणि त्याला जोरात मिठी मारून रडू लागली। पुन्हा एकदा पिहूला रडताना पाहून अधिराज चिंताग्रस्त झाला आणि त्याने पिहूला सावरत विचारलं, पिहू काय झालं आहे मला सांग, तू फोनवर सुद्धा रडत होतीस, बघ माझ्याकडे मी आलो आहे ना, आता सांग मला काय झालं आहे। अधिराजचं बोलणं ऐकून पिहू रडत म्हणाली, ते 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 अनुष्का, हे बोलून ती पुन्हा रडू लागली। अधिराजने पिहूला स्वतःपासून दूर करून तिच्या गालांवर हात ठेवून विचारलं,
चूप हो आणि सांग मला काय झालं आहे. हे ऐकून पिहू अधिराजला सगळं सांगू लागली. जसं जशी ती त्याला सांगत होती तसं तसा अधिराजचा राग वाढत होता. अधिराजने आपला राग नियंत्रणात ठेवून पिहूला म्हटलं, चल अनुष्काच्या रूममध्ये जाऊया. हे बोलून अधिराजने पिहूचा हात धरला आणि तिला घेऊन अनुष्काच्या रूममध्ये गेला. अनुष्काच्या रूममध्ये यावेळी मिहीर आणि सोहा बसलेले होते. जशी त्यांची नजर अधिराजवर पडली, दोघंही बेडवरून उभे झाले. अधिराज फक्त अनुष्काकडे एकटक पाहत राहिला, जी पूर्णपणे शांतपणे बेडवर बसली होती. अधिराज हळूहळू आपल्या पावलांनी अनुष्काकडे गेला आणि तिच्यासमोर जाऊन बसला. अनुष्काने जसं आपल्या समोर अधिराजला पाहिलं, तेव्हा तिने जोपर्यंत तिचे अश्रू थांबवले होते ते ओघळायला लागले आणि ती त्याच्या मिठीत होऊन जोरजोरात रडू लागली. अधिराज सुद्धा तिला आपल्या मिठीत घेऊन रडू देत होता आणि तिचं डोकं हळूहळू सहलावत होता. थोड्या वेळाने अधिराजने पिहूच्या दिशेने पाहत विचारलं, हिनं काही खाल्लंय का? हे ऐकून पिहूने मध्ये आपला डोळा हलवला आणि टेबलवरून प्लेट घेऊन त्याला दिली. अधिराजने ती प्लेट घेतली, अनुष्काला स्वतःपासून थोडं दूर केलं आणि तिला खायला देऊ लागला. अनुष्का ही शांतपणे त्याच्या हातून खायला लागली. घरातील बाकीचे सदस्यही यावेळी अनुष्काच्या रूम मध्ये आले होते. पण जसं सानिकाने अधिराजला अनुष्काला खायला घालताना पाहिलं, त्यांचे डोळे पाणावले आणि त्या पुन्हा रूमच्या बाहेर निघून गेल्या. त्यांच्यासोबतच आजी आणि अर्णवही रूमच्या बाहेर गेले. आता रूममध्ये फक्त पिहू, सोहा आणि मिहीरच उरले होते. अधिराजने अनुष्काला खायला घातलं, तिला औषध दिली. अनुष्का पुन्हा त्याच्या मिठीत जाऊन गडबडीत आवाजात म्हणाली, दादा तू त्यांना सोडणार नाही ना? यावर अधिराजने अनुष्काच्या डोक्यावर हात फिरवला आणि मग हळू आवाजात म्हणाला, बिलकुलही नाही, तू काळजी करू नकोस, फक्त आराम कर. थोड्या वेळाने अनुष्काला झोप लागली होती. अधिराजने तिला व्यवस्थित झोपवलं. मग उठून पिहूचा हात धरला आणि आपल्या रूम मध्ये आला. रूम मध्ये येऊन अधिराजने कोणाला तरी कॉल केला आणि काही इन्स्ट्रक्शन्स दिले. तोपर्यंत पिहू सोफावर बसलेली होती. तिला कळलंच नाही की अधिराजने कॉलवर काय बोललं. थोड्या वेळाने अधिराज पिहूच्या जवळ आला आणि तिला मिठी मारून डोळे बंद केले. अनुष्काची अवस्था पाहून तो सुद्धा आतून खूप दुःखी होता आणि त्यालाही थोडासा सुकून हवा होता. थोड्या वेळाने अधिराजने असंच पिहूला मिठी मारून ठेवली आणि मग उठून म्हणाला, मी काही कामासाठी बाहेर जात आहे. तू अनुष्काच्या जवळ जा आणि तिची काळजी घे आणि रडू नकोस. हे बोलून अधिराजने पिहूच्या कपाळावर किस केला आणि तिथून निघून गेला. रात्रीची वेळ. अर्णवच्या फोनवर निशांतचा कॉल आला. कॉल पिक करताच निशांत म्हणाला, अधिराजने केस परत घेऊन त्या मुलांना जेलमधून बाहेर काढलं आहे. हे ऐकून अर्णव चकित होत म्हणाला, व्हॉट? तू असं का होऊ दिलं? तुला माहित आहे ना की अधिराज आता काय करेल? यावर निशांत म्हणाला, मी यामध्ये काही करू शकत नव्हतो. माझे हात बांधलेले होते आणि आतापर्यंत जे व्हायचं होतं ते झालं असेल. अर्णव म्हणाला, तू बरोबर म्हणतो. हे बोलून अर्णवने कॉल कट केला आणि हॉलमध्ये बसून अधिराजच्या येण्याची वाट पाहू लागला. थोड्या वेळात अधिराज परत आला. त्याने अर्णवला इग्नोर केला आणि थेट वरच्या दिशेने जाण्यास लागला. तेव्हा अर्णव त्याला हाक मारत म्हणाला, थांब अधिराज, तू त्या मुलांना जेलमधून का बाहेर काढलं? यावर अधिराज मागे वळल्याशिवाय म्हणाला, कारण मला त्यांना स्वतःच्या हातांनी शिक्षा द्यायची होती. अर्णव म्हणाला, पण तुला असं करण्याची काय गरज होती? त्यांना कायद्याने शिक्षा झाली असती. अधिराज म्हणाला, कायद्याने त्यांना ती शिक्षा दिली नसती जी मला हवी होती. अर्णव म्हणाला, तू काय केलं त्यांच्यासोबत? अधिराज भावनाशून्य स्वरात म्हणाला, उद्या न्यूजमध्ये बघालच. हे बोलून अधिराज जायला लागला तेव्हा अर्णव म्हणाला, गरज काय होती? मी त्यांना बघितलं असतं ना. यावर अधिराज त्याच्या दिशेने पाहत म्हणाला, तुम्ही बघितलं असतं? तुम्ही तेव्हा कुठे होता जेव्हा एवढं काही घडत होतं? अर्णव म्हणाला, मला याबद्दल काही माहिती नव्हतं. अधिराज तिरस्काराने म्हणाला, माहिती नव्हतं? तुमची मुलगी इतका वेळ घरातून गायब होती आणि तुम्हाला समजलं नाही. असू द्या ते. पण मला हे सांगा, तुम्ही तिला आजवर सिक्युरिटी का दिली नाही? तुम्ही असंच कुठल्या अनहोनीची वाट बघत होता का? अधिराजचं बोलणं ऐकून अर्णव जोरात म्हणाला, अधिराज, हे विसरू नकोस तू कुणाशी बोलतो आहेस. यावर अधिराज दात चावत म्हणाला, मला चांगलं आठवतंय की मी एका अशा बेजबाबदार व्यक्तीशी बोलतो आहे जो कधीही योग्य वेळी कुणाला वाचवू शकत नाही. तुम्ही ना तेव्हा काही करू शकला ना आज. हे बोलून अधिराज आपल्या रूमच्या दिशेने चालत गेला.
अधिराज रूम मध्ये जाऊन पिऊला शोधू लागला, पण ती तिच्या रूम मध्ये नव्हती. म्हणून अधिराज फ्रेश होण्यासाठी बाथरूम मध्ये गेला आणि फ्रेश झाल्यानंतर अनुष्काच्या रूम मध्ये तिला पाहण्यासाठी गेला. अधिराज जेव्हा तिथे गेला तेव्हा त्याने पाहिलं की अनुष्का बेडवर शांत बसलेली होती आणि पिहू आणि मिहीर तिला हसवण्याचा प्रयत्न करत होते. अधिराजला येताना पाहून मिहीर बेडवरून उठून बाजूला असलेल्या सोफावर बसला. मग अधिराज अनुष्काच्या जवळ गेला, तिच्या जवळ बसून तिला विचारलं, आता तब्येत कशी आहे? यावर अनुष्का हळू आवाजात म्हणाली, ठीक वाटतंय. अधिराज म्हणाला, त्याच वेळी पिहू म्हणाली, अधिराज मी विचार करत होते की मी अनुष्कासाठी तिचं फेवरेट जेवण बनवावं का? पिहूचं बोलणं ऐकून अधिराजने सपाट आवाजात उत्तर दिलं, बिलकुल नाही. तिला इतकं जास्त चांगलं जेवण खाण्याची सवय नाहीये. अधिराजच्या तोंडून असं बोलणं ऐकून मिहीर जोरात हसू लागला आणि पिहू तोंड करून त्याच्याकडे बघू लागली. जेव्हा पिहूने मिहीरला एवढं जोरात हसताना पाहिलं, तेव्हा तिने पिलो फेकून त्याला मारलं. तेव्हा सोहा देखील तिथे आली आणि दोघांना भांडताना पाहून म्हणाली, अरे, बस ही करा, तुम्ही दोघं नेहमीच भांडत असता. सोहाचं बोलणं ऐकून पिहू शांत झाली. मग अधिराज तिथून उठून जायला लागला, तेव्हा अनुष्काने त्याचा हात धरला. हे पाहून अधिराज परत बेडवर बसला. सगळे असेच गप्पा मारत होते. तेव्हा सोहा म्हणाली, मी आता नेक्स्ट प्लेचा विचार करत आहे. तुम्ही सांगा, कोणती स्टोरी घेऊ? यावर मिहीर पटकन म्हणाला, रोमिओ आणि जुलिएट वर करूया. मी रोमिओ बनेन आणि माझी पिहू जुलिएट. जसेच मिहीरने हे वाक्य म्हटलं, अधिराज त्याला खाणाऱ्या नजरेने पाहू लागला. हे पाहून मिहीर घाबरून गप्प झाला. मिहीरची अशी अवस्था पाहून सगळ्यांना हसू आलं, पण सगळे आतल्या आत हसू लागले. थोड्या वेळ गप्पा मारल्यानंतर अधिराज पिहूला घेऊन त्यांच्या रूम मध्ये गेला. सकाळची वेळ. सकाळी सगळे लोक हॉलमध्ये बसून न्यूज बघत होते, ज्यात बातमी येत होती, शहराच्या प्रत्येक भागात काही मुलांचे बॉडी पार्ट्स सापडले आहेत, ज्यावरून वाटतंय की कोणीतरी त्यांना फार निर्दयतेने मारलं आहे. त्याचबरोबर त्या मुलांची नावं देखील स्क्रीनवर फ्लॅश होत होती, जी वाचून सगळ्यांना कळून आलं की हे तेच मुलं होते, ज्यांनी अनुष्कासोबत चुकीचं केलं होतं. सगळ्यांना हे देखील समजलं की हे काम अधिराजनेच केलं आहे. अनुष्काने जसेच ही न्यूज पाहिली, तिला खूप आनंद झाला आणि ती अधिराजच्या रूममध्ये जाऊन त्याला मिठी मारली. हे पाहून अधिराज म्हणाला, तू म्हणाली होतीस ना की मी त्यांचे तुकडे तुकडे करून टाकेन, तर बघ मी तसंच केलं, फक्त थोडा उशीर झाली. आता या प्रसंगाला विसरून जा आणि आयुष्यात पुढे जा, अजून खूप काही करायचं आहे. अधिराजचं बोलणं ऐकून अनुष्काने होकारार्थी मान हलवली. यानंतर अनुष्का तिच्या रूम मध्ये गेली. पिहू आपल्या रूम मध्ये जाऊन अधिराजला विचारते, अधिराज हे सगळं तुम्ही केलं? पिहूचं बोलणं ऐकून अधिराजने तिला जवळ ओढलं आणि तिला मिठी मारत म्हणाला, तुला काय वाटतं? पिहू म्हणाली, पण हे खूप भयंकर होतं, तुम्ही असं का केलं? अधिराज पिहूला थोडं स्वतःपासून दूर करून तिच्या गालावर हात ठेवत म्हणाला, तू मला डेव्हिल म्हणाली होतीस ना, तर तुला डेव्हिल कडून अजून काय अपेक्षा असणार? पिहू पुढे काही बोलण्याचा प्रयत्न करत होती, पण त्याआधीच अधिराजने तिच्या ओठांवर स्वतःचे ओठ ठेवून तिला शांत केलं. अचानक झालेल्या किसमुळे पिहू खूप शॉक्ड झाली, पण अधिराजला काही फरक पडला नाही. तो तिला आणखी इंटेन्स किस करू लागला. थोड्या वेळाने पिहूने देखील आपले डोळे बंद केले आणि अधिराजला फील करू लागली. जेव्हा तिला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला, तेव्हा अधिराजने तिला सोडलं. त्यानंतर पिहूला खूप लाज वाटली आणि तिने स्वतःला अधिराजच्या छातीमध्ये लपवलं. अधिराज हसत म्हणाला, तुला कॉलेजला जायचं नाही, जा खेळ हो. अनुष्काला पण तुझ्यासोबत घेऊन जा आणि तिला नवीन गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व कर. पिहू अधिराजपासून वेगळी होत म्हणाली, कसल्या गोष्टींमध्ये? अधिराज आपली भुवई वर करून म्हणाला, आता हेही मी सांगायचं का? जसं तू तिच्यासोबत आधी राहायचीस तसंच राहा. हे ऐकून पिहूने होकारार्थी मान हलवली. काही दिवस असेच निघून गेले. अनुष्काही आता हळूहळू स्वतःला सावरत होती आणि पिहू मिहीर पूर्ण प्रयत्न करत होते की पुन्हा तिला पहिल्यासारखं हसतं खेळतं बघावं. पण ती तसं काही करत नव्हती. एका दिवशी सकाळी पिहू आणि अनुष्का वर उभं राहून हॉलमध्ये बघत होत्या, कारण तिथे अर्णवचा फ्रेंड आणि त्यांचा मुलगा भेटायला आले होते. अर्णवच्या फ्रेंडचं नाव राजेश जयस्वाल होतं आणि त्यांच्या मुलाचं नाव अमन जयस्वाल. अमन दिसायला खूप स्मार्ट होता आणि त्याला याचा खूप घमंडही होता.
तो सगळ्यांच्या प्रश्नांना त्याच्या इगो मध्येच उत्तर देत होता. हे पाहून अनुष्का आणि पिहूला खूप राग आला. पिहू म्हणाली, यार अनुष्का, हा मुलगा काही जास्तच चणे झाडावर नाही का चढवतोय? दिसायला जरा ठीकठाक काय आहे. स्वतःला सलमान खान समजतोय. उल्लू कुठला. अनुष्का म्हणाली, पिहू, घरात गेस्ट्स आले आहेत. तुला नाही वाटत की तुला थोडं सुनेचं कर्तव्य निभावायला पाहिजे? त्यांच्यासाठी चहा बनवायला पाहिजे. अनुष्काच्या बोलण्यावर पिहू तिला एक स्माईल देत म्हणाली, किती दिवसांनंतर तू अशी गोष्ट बोलली आहेस. हे ऐकून अनुष्का म्हणाली, किती दिवसांनी मला काहीतरी अनुष्कासारखं फील होत आहे. अनुष्काचं बोलणं ऐकून पिहू म्हणाली, अच्छा आता बस, काही इमोशनल गोष्टी नाही करू आणि चल किचनमध्ये. गेस्ट्स आले आहेत, त्यांच्यासाठी चहा बनवायचा आहे. हे बोलून दोघी किचनमध्ये गेल्या. अनुष्का पुन्हा आधीसारखी आयुष्य जगायला सुरुवात करेल की या अनहोनीच्या वादळात अडकून राहील? टू बी कंटिन्यूड. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. धन्यवाद.